आताची सगळ्यात मोठी बातमी दिल्लीमध्ये आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे आणि येत्या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती सूत्रांकडून येते. भाजपच्या नव्या कार्यकारिणीमुळे आता उलटसुलट चर्चांनाही सुरुवात झाली. पियुष गोयल यांच्या मंत्रिपदाचं त्यामुळे आता काय होणार याकडे लक्ष लागलेलं आहे. तर पियुष गोयल भाजपच्या कोषाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. तर धर्मेंद्र प्रधान यांचं त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये कमबॅक होणार का अशाही चर्चा सुरू झालेल्या आहेत. कालच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा झाली. पियुष गोयल यांच्याकडे एक मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे, ती म्हणजे कोषाध्यक्षपदाची आणि त्याचबरोबर ते वाणिज्य मंत्री सुद्धा. त्यामुळे आता त्यांच्याकडे कुठलं एक पद राहतं आहे का भाजपच्या सूत्रानुसार ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यामुळेच या उलटसुलट चर्चांना सुरुवात झालेली आहे. पियुष गोयल यांच्या मंत्रिपदाचं काय होणार, त्यांच्या मंत्रिपदी दुसऱ्या कोणाची वर्णी लागणार का, अशा बऱ्याच चर्चा. तर धर्मेंद्र प्रधान यांचं मंत्रिमंडळामध्ये कमबॅक होणार का या विस्तारामध्ये, याकडे सुद्धा लक्ष असेल. तर धर्मेंद्र प्रधान यांचं कमबॅक होणार का अशा बऱ्याच चर्चा आता या निमित्तानं सुरू झालेल्या आणि याच बाबतीत संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया. त्यांना परत घ्यायचं असेल तर देशातल्या युवकांच्या मानसिकतेचा विचार करावा लागेल. त्यांना कोणतं खातं तुम्ही देणार आहात काय, शेवटी हा त्या प्रधानमंत्र्यांचा अधिकार आहे. प्रधानमंत्र्यांना जर तरुणांच्या जखमेवर मीठ चोळायचं असेल आणि वातावरणाचा परत भडका उडवायचा असेल तर प्रधानमंत्री हे करू शकतात. भारतीय जनता पक्ष